नमस्कार बहिणींनो, आज आपण 25 डिसेंबरच्या तारखेपर्यंत आलेल्या माझी लाडकी बहीण योजनेच्या महत्त्वाच्या बातम्या एकदम मुद्द्यांप्रमाणे समजून घेऊयात. ओके, सर्वात पहिले ई-के-वाय-सीची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2025, म्हणजेच की महिलांनी ज्या ई-के-वाय-सी ज्यांनी केलं नाही आहे त्यांचे 1500 जे त्यांना मासिक लाभ त्यांना 1 जानेवारीपासून 2026 बंद होऊ शकतात. ओके, त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही ई-के-वाय-सी पूर्ण करून घ्या. ओके, बेसिकली या योजनेतून मिळणारी रक्कम मिळण्यासाठी तुम्हाला ई-के-वाय-सी करणे अनिवार्य आहे. त्यामुळे सरकारने स्पष्ट सूचना दिली आहे की 31 डिसेंबर ही ई-के-वाय-सीची अंतिम तारीख मानली जाईल. म्हणजेच की 31 डिसेंबरच्या आधीच तुम्ही ई-के-वाय-सी ज्यांची इनकम्प्लीट आहे त्यांनी करून घ्या. ओके, नंतर आहे ई-के-वाय-सीसाठी पुढे तारीख वाढ होऊ शकते. सरकार काही कारणास्तव 31 डिसेंबरनंतर तारीख वाढवण्याचा विचार करत आहे, परंतु अद्याप अजून तरी निर्णय निश्चित नाही. म्हणजे ज्या लाभार्थी बहिणींची ई-के-वाय-सी पूर्ण झाली नाही त्यांचा अर्ज होल्डवर जाऊ शकतो आणि पुढील हप्ते त्यांना मिळण्यात अडथळा निर्माण होऊ शकतो. आणि 31 डिसेंबरनंतरसुद्धा तारीख वाढवण्याचा सरकारचा विचार आहे, जे की वाढणच. ओके, पण तरीही तुम्ही आधीच करून घ्या. ओके, नोव्हेंबर डिसेंबर हप्ते अजूनही खात्यात नाहीत आणि त्याबद्दल अधिकृत घोषणा नाही. लोक अपेक्षा करत आहेत की दोन्ही हप्ते एकत्र मिळतील किंवा जाहीर तारीख लवकरच घोषित होऊ शकते. ओके, नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते अजून तर आले नाही आहेत. त्याचं मुख्य कारण प्रशासनिक प्रक्रिया आणि पडताळणी कामकाज सुरू आहे. ओके, जर ज्यांचे ई-के-वाय-सी आणि आधार बँक सगळं ओके आहे त्यांना पैसे मिळून जातील. ओके, काही माध्यमांमध्ये असं सांगितलं जात आहे की प्रलंबित हप्ते पुढील महिन्यात किंवा एकत्र जमा होण्याची शक्यता आहे, परंतु सरकारकडून याबाबत अजून तरी अधिकृत अंतिम घोषणा आलेली नाही आहे. ती लवकरच येईल. ओके, तोपर्यंत फक्त एवढंच करा की ज्यांचं ई-के-वाय-सी पूर्ण आहे त्यांनी त्यांचे अर्ज सुरक्षित आहेत आणि ज्यांचे ई-के-वाय-सी बाकी आहे त्यांनी ते तात्काळ पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. ओके, बेसिकली या योजनेचा जो उद्देश आहे तो महिलांना आर्थिक आधार देणे, स्वावलंबन वाढवणे आणि कुटुंबातील आर्थिक ताण कमी करणे. म्हणून या योजनेचा लाभ कोणत्याही बहिणीच्या हक्कातून जाऊ नये यासाठी सरकारचं हे पाऊल आहे. ओके, फक्त आधार कार्ड, रेशन कार्ड आणि बँक पासबुक ही कागदपत्रे घेऊन जवळच्या सुविधा केंद्रात जाऊन जर तुम्हाला ई-के-वाय-सी करता येत नसेल तर तुम्ही सायबर कॅफेत जाऊन पण करू शकता. ओके, ई-के-वाय-सी लवकरात लवकर तुम्ही पूर्ण करून घ्या. ओके, बाकी हप्ता तुमचा येऊन जाईल. ओके.